तसं दीपमोशा असल्यामुळे मॅडमची इच्छा आहे एक तंदुरी चिकन लॉलीपॉप, त्याच्यानंतर चिकन ट्रिपल राईस. बर्थडे मग काय, अरे टाळ्या तर वाजवा, टाळ्या तर वाजवा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग, आणि या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मित्रांनो, आजचा हा ब्लॉग असणार आहे खूप मजेदार, कारण की मॅडमच्या काही रिक्वायरमेंट आहेत ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल, कारण की ते आत्ताच आल्यात ऑफिसवरनं. बघा, रिक्वायरमेंट म्हणल्याबरोबर बघा कसं ते तुम्हाला नंतर काय रिक्वायरमेंट आहेत ते पुढे कळेलच तुम्हाला. त्या अगोदर मॅडम फ्रेश झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून आपले ब्लॉग नेहमी येणार आहेत, कंटिन्यू येणार आहेत, कारण की आजपासून तुमचा भाऊ झालेला आहे फ्री 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 फ्री, म्हणजे असे डेली ब्लॉग येणार आहेत. आणि याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला असेल कसा बनवलेला आहे. काय झालं, व्हॉट इज दिस? हां बघा, डोळे सुजले त्याचे मोबाईल बघून बघून तो जा तिकडे. तर चला मित्रांनो, पहिले बघूया आता. स्पेशल आहे, आज दीप अमावस्या आहे म्हणून दिव्यांची आज पूजा केलेली आहे. काल पावसामुळे फुलवाले नव्हते, अगरबत्ती लावायची. बघा मित्रांनो, कॅमेरा बघून माणूस वेडा होतो, एवढा होतो मला नाही माहिती. अगरबत्ती लावली, पण ती लावली, अगरबत्ती राहिली, पहिलेच पाया पडायला लागली. बघा नाही, आज थोडस वर्कलोड आहे जास्त. आम्ही जास्त तर कसं देवपूजा करतानाचा व्हिडिओ घेत नाही मित्रांनो, तर त्यांना त्यांची पूजा करू देऊया, कारण की व्हिडिओ बघून मॅडम जरा एक्साइटेड झाल्या होत्या की नक्की काय शूट होत आहे. हे मला नको लाव. हलका हलका सुक्का आहे. नाही ना, ते पूर्ण हे होते. आज काय मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल, पण आज आहे कुठली अमावस्या? दीप अमावस्या. म्हणून आमच्या घरासमोर आज पेटणार आहे दीप. आणि मॅडमला काय झालं काय माहिती, आज दीप अमावस्या साजरी करते. तर चला बघूया ती कशी असते. बघू शकता मित्रांनो, असं पेटून घेतलेलं आहे. हे आरो फॅन बंद कर. आज तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. अरे हो, थांब, तिची पूजा तर उदे. हा, अरे हो, पूजा तर उदे. ते पंख्याने एवढं गरम झालं का? 2 मिनिटं नाही झाले आणखी. हा, लाव लाव, आता लाव.
ए बाबा पडदा इकडे कर नाही तर आग लावून टाकशील. तर मित्रांनो अशा प्रकारे आज पूर्ण घराची पूर्ण घरात अशा प्रकारे पूर्ण कापूर आणि एकदम असं पूर्ण घराचा एक काय म्हणतात त्याला काय नजर काढली म्हणजे एकदम पूर्ण घराची जयची आरवची आणि सगळ्या नेगेटिव्हिटी बघूया जातात की नाही, कारण की तसं तर छानच आहे. पण चला झालेली आहे दीपअमावस्या. तर मित्रांनो आज आमच्या घरामध्ये चहाचा प्रोग्राम झालेला नाही, कारण की मी अगोदरच चहा बनवला होता आणि मी चहा पिऊन घेतला होता. आरवनी नाही पिला, त्याने जेवणच केलं आणि जयनी पण जेवण केलं. पण चहा एकट्यासाठी बनवला नाही, कारण की तिला एकटीसाठी तिला वाटलं की आता मी एकटीच पिणार आहे तर का बनवू, तर चहा बनवला नाही आज. मी चहा पित पण नाही जास्त. हां, तर बिस्किट वगैरेच खाल्ले मॅडमनी. आणि आज दीपअमावस्या आहे, पण आज कसं दीपअमावस्या असल्यामुळे मॅडमची इच्छा आहे एक तंदुरी चिकन लॉलीपॉप, त्याच्यानंतर चिकन ट्रिपल राईस, त्याच्यानंतर चिकन फ्राईड राईस. म्हणजे बघा कुठली अमावस्या आहे, गटारी अमावस्या पण आहे, दीप अमावस्या आहे. आणि अशा खायच्या यांच्या रोज आहे ना ओटीला वर्कर्स थांबतात. आज ना 5:30 वाजले का सगळे आज गटारी आहे. काय माहिती बाबा गटारी आहे का नाही आहे, कारण की मला काही एवढ्या गोष्टीचं नॉलेज नसतं, कारण की आपल्या हे सगळ्या रेंजच्या बाहेर गोष्टी आहेत गटारी बिटारी. कारण की कसं मी त्या सगळ्या गोष्टीचे आपण हे असतो, कारण की आपल्याला काय आवश्यकताच पडत नाही अशा गोष्टीची गटारीची. हां, तर काय हो चांगली गोष्ट आहे, गटारी आहे, करा एन्जॉय. आणि गटारीच्या सर्वांना माझ्यापासून आमच्या पूर्ण फॅमिलीकडून गटारीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. गटारी याचीच म्हणवा. पण आता करायचं काय, मॅडमची याची अपेक्षा आहे आणि बाहेर जाण्याची अपेक्षा आहे. तर नक्की आता विचार करूया याच्यावरती की नक्की आपल्याला आता करायचं काय. पहिले डिस्कस करूया, विचार करूया, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे कळेलच. ब्लॉग पाहत राहा. माहिती का तुम्हाला नाही मी काय म्हणतो, असा व्यवस्थित वाटतो की असा व्यवस्थित वाटतो. चष्मा काढला हा चष्मा मित्रांनो असं नका समजू की मला अगोदरपासून आहे. हे आता कसं झालं माहिती आहे का, जर पिक्चर आणि मोबाईलवरती जास्त बघून हा लागलेला आहे. कारण की मला अगोदर असं काही नव्हतं, कारण की मी असंच राहायचो. पण हे आता कसं असं हे कंपल्सरी झालं आहे, नाही घातलं तर डोकं दुखतं. पण याच्या कधी विचार करतो की बिना चष्म्याचा व्यवस्थित दिसतो की चष्मा घालून व्यवस्थित दिसतो. तर खरंच कमेंटमध्ये सांगा नक्की मला सूट करतो की नाही सूट करत. हो, कुणाला बघा विदाऊट चष्मा त्यांचा लुक कसा दिसतो, म्हणजे असं हे डोळ्याचे हे खोल गेलेले. पण तुमचं असं आहे चष्म्यावर पण छान दिसतं, विदाऊट चष्मा पण छान दिसतं. पण मी विदाऊट चष्म्याचा बाहेर जाता नाही आणि घरातही राहत नाही. आता असं झालं मी जास्त वेळ म्हणजे याला काढून ठेवत नाही, कारण की मला सवय झाली हे बार असं, तरच मला व्यवस्थित वाटते, नाही तर नाही वाटत. आणि तुमचं छोटीशी हे पण झालेली आहे डोळ्याची सर्जरी. हां, माझी जरा पडद्याची जरा सर्जरी केली ती, म्हणजे सर्जरी नाही म्हणू शकत त्याला, काय म्हणू काय लेझर झालं आहे, पडद्याचं लेझर केलं तर. पण ते काय ते लेझर केल्यामुळं काय असं वाटलं नाही. पण हे असं झालं की याला सोडू वाटत नाही, बार घालूच वाटते. काय बोलतो? हां, म्हणजे असं काय तुम्हाला तसं काही पेन वगैरे होतं का? नाही मी आता काय करतो माहिती आहे का, जरा याला इग्नोर करत जाईल, जरा ठेवत जाईल. कारण की असं कधी असं बघितलं नाही की ठेवून की खरंच डोकं दुखतं की नाही दुखत, कारण की मी घालूनच राहतो बार. तर आता काय करतो थोडं असलं तर डोकं दुखतं. नाही ते तर आहे, पण त्याला थोडं ठेवत जाईल 10-15 मिनटं. आणि असं काय तुम्हाला दूरचं दिसतं का? तुम्हाला दूर के नजर कमजोरी क्या? मेरा दूर का नजर बरोबर है, दूर में मेरे को धुंधला दिखता है. ओके ओ चांद आहे. तर चला मित्रांनो जाऊन येऊया, मॅडमला घेऊन जाऊया आणि येताच काहीतरी आजचा संध्याकाळचा काय लंच डिनर असतं. सॉरी माय मिस्टेक. संध्याकाळचा लंच हा घेऊन येऊया. डिनर. अच्छा डिनर, आता डिनर घेऊन येऊया, कॅन्डल लाईट डिनर करूया. तर मित्रांनो बाहेर आलो आणि पाऊस सुरू झाला, बडा लफडा हो गया.
तर फायनली मित्रांनो घरी आलोत आणि मध्येच पाऊस सुरू झाला. आज अमावस्या आहे आणि आज जेवणाला सुट्टी आहे. आहा, अरे वा, बघा कसे लांब लांब बसलेत. काय ताट होतं का बाहेर? अच्छा, काय काय म्हणते? हा है, कैसा लग रहा है रे बाबा? असे लांब लांब बसलेत आहे ना सगळे. खूपच दिवसानं बर्गर खाण्याची मजाच काय वेगळी आहे. ते तर आहे. काय स्प्राईट पाहिजे? ते स्प्राईटचा सगळा गॅस निघून गेला. बरोबर नाही मग काय? हं? त्याला मागून ना, त्या स्प्राईटला मागून झाले 2 आठवडे म्हणून तुझा पूर्ण गॅस निघून गेला. 15 दिवसापासून ते स्प्राईट तसंच आहे फ्रीजमध्ये. छान आहे का? हां, मस्त चिकन आणलं स्वतः नाही म्हणते. जाऊ दे, हां कधीतरी काहीतरी वेगळं आहे का नाही. तर या मित्रांनो आज जेवणाची सुट्टी आहे घराची. आज घरी जेवणाची सुट्टी आहे मित्रांनो, घराची नाही, सॉरी. शब्द माझे इकडे तिकडे होतात, जरा मनावरती घेऊ नका. कारण की बऱ्याच दिवसानंतर बोलण्याचं शिकलो आहे मी. असं डेली मी कधीच कोणासोबत एवढं बोलत नाही, पण मी ब्लॉगमध्ये मला कंटिन्यू बोलावं लागतं. आणि बोलून जरा माझे शब्द पण क्लिअर झालेले आहेत, म्हणजे व्यवस्थित बोलता येतं. कसं सुरुवातीला कसं ब्लॉग बनवताना जरा बोलताना ना जरा लय प्रॉब्लेम व्हायच्या, पण नंतर ना असं एकदम स्मूथ गोष्टी होत गेल्या की आता असं तुमच्यासोबत फेस टू फेस असं बोलताना मला इझी वाटतं. तर काय हरकत नाही मित्रांनो, छानपैकी जेवण नाही आज बर्गर खाऊन घेऊया. तुम्ही या बर्गर खाण्यासाठी ना आता थोड्या वेळात आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. ते काय तुम्हाला ते पुढे कळेल. हॅपी बर्थडे. मग काय, 200 सबस्क्राईब. अरे टाळ्या तर वाजवा. किती सबस्क्रायबर झाले याचे? 200 सबस्क्रायबर. अरे बा प्लेट घ्या ना, प्लेट. प्लेट तर घ्या. तू क्या बंगला बनाएगा? चम्मच. तुझी मम्मी काय बोलली माहिती का? मी काय खाणार नाही, तुम्हीच खावा. उचल दे. अरे हळू. तर बघू शकता मित्रांनो, असं सेलिब्रेशन चालू आहे आमच्या घरामध्ये. हे रे खा. आपला चमचा चव आहे. हा, मला पण घेऊन या. बाप्पा झोप नाही घेते. काय बोलायले. तर मित्रांनो आज आरवचे सबस्क्रायबर वाढल्यामुळे आपण, तो बोला पप्पा खाऊ शकतो. एकच घालते आम्ही, एकच घालतो. हा झोप. उद्या खातो सकाळी. मी खाणार, माझं केक आहे. हा? तर केक मागवलाय, बरेच दिवस झाले केक खाल्ला नव्हता. मला खात्या वरचं केक खाण्याची आज इच्छा झाली म्हणून केक मागवला. आणि केक आणला. केक आणल्यानंतर केकचा फायदा हा याने घेतला. 200 सबस्क्रायबर आणि केक कापायचा. 280 सबस्क्रायबर मित्रांनो. तर चला मित्रांनो, या ब्लॉगला इथे थांबूया. केक खाऊन घेऊया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.